इथं मी बनवत आहे चकली. त्यासाठी तर मिक्स डाळीचं पीठ घेतलेलं आहे. लहान एक वाटी तीळ घेतलेला आहे आणि मसाला मी तयार केलेला आहे. तर 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा जिरे, पाव चमचा हळद आणि 1 चमचा मीठ. तर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्या 2 चमचे तेलाचं मोहन कडकडीत घालायचं आहे. तर 2 चमचे तेल घालून घेऊ आपण. तेल एकदम कडकडीत करायचं आहे. तर तेलाचं मोहन घातल्यानंतर पीठ आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे. गरम पाण्यामध्ये आपल्याला पीठ मळायचं आहे. तर गरम पाणी घालू आपण. लागत तसं थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊ. चकलीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे. तर अर्ध्या तासानंतर आपण चकली बनवायला घेऊ. अर्ध्या तासानंतर बघा आपण चकली करायला घेऊ. थोडंसं पिठाला आपण पाणी लावून घेऊ. थोडं थोडं पाणी घालून घेऊ आपण. थोडंसं पीठ बाजूला काढू. तर बघा अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर शेवग्यामध्ये पीठ घालून घेऊ. तर बघा मी अशा प्रकारे सगळ्या चकल्या करून घेते. फुल गॅसवरती आपण चकली तळून घेऊ. चकली तळून झालेली आहे तर काढून घेते. तर अशा प्रकारे म्हणजे चकली तयार करून झालेली आहे. खात राहा, मस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं आनंदी राहा.